रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी ओ विठ्ठल बरा ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बहुत सुखताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल
प्राप्तीसी उपाय हरि प्राप्तीसी उपाय हरि प्राप्तीसी उपाय धरावे संताने पाय धरावे संताने पाय धरावे संताने पाय धरावे संताने संता विना प्राप्ति नाही संता विना प्राप्ति नाही ऐसे वेद देती कोई ऐसे वेद देती कोई ऐसे वेद देती कोई ऐसे वेद देती भवानी वंदने सुखी भवानी वंदने सुखी भवानी सुखी भवानी वंदने सुखी भवानी वंदने एक राजराधने राधने सर्व एकाजनाथने सर्व करते मनोरथ करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ करते मनोरथ साधती साधती हे साधती साधे साधती साधे हे साधती भवानी वंदने भवानी वंदने भवानी वंदने हरि प्राप्ति हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति हरि
बंधने तुटते बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची
हरी प्राप्तीशी उपाय आवाज फॅन बंद करून टाक वाटतं. हरे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे कृपाय येणे साधती साधने सुटती भवाचे बंधने संतावेन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही येणे साधती साधने सुटती भवाचे बंधने एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधन सुटती भवाचे बंधन विठ्ठल आला. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत. कीर्तनरूपी शिवीसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मा असणारे एकनाथ महाराज त्यांचा हा 4 चरणाचा अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आणि संतपर आहे. आणि आज या ठिकाणी आपण हा जरा पुढच्या इकडे घ्या जरा थोडा जागी घ्या. कसा गाडीवर कसं मावली गाडीवर बस आहे पुढे बस. आजचा हा योग फार सुंदर. परमपूज्य आमचे बाबाराव महाराज सगळ्यांच्या परिचयातले त्यांच्या आपण सहवासात राहिलेलो आणि आयुष्यामध्ये दुसरं जिम्मेदारीने काम काही केलं नाही, पण जे जे काही काम केलं त्यांनी मला वाटतं काही दिवस राजकारणात सरपंच काही होते का होते ते तिकडे त्यांनी असं कोणाचं बोट म्हणजे बोट लावून असं काम व्यवहार बी त्यांनी त्या काळामध्ये त्यांना राजकारणाचा बी छंद होता. कोणीही राजकीय त्याच्याकडे माणूस असला तर आधी त्यांच्या घरी जायचं आहे मला सांगितलं आणि मग दुसरीकडे पुण्याकडे तरी तिकडे बी. कारण कसं पहा जो मनुष्य व्यवहारात हुशार असतो तो जर परमार्थात पडला त्याच्या परमार्थ बी हुशारीनेच होत असतो आणि जो तिकडे जेडा असला फक्त पाठी बदलायची गरज आहे. हुशारी तर पहिले आता हे आमच्या तिकडे बी हुशार आणि म्हणून आमच्या महाराजांचं चरित्र पाहिलं त्यांनी सगळ्यांनी तर तुम्ही आम्ही सगळे पाहू नाही ते आणि विषय त्यांचा चिंतनावर जास्त काय होता हे सगळे मंडळी झेडपे नाना सर्विसातला मनुष्य, पण सर्विसातला मनुष्य संत संगतीत आला
जसा एखादा दगड आहे बरं का, पण तो दगड जर पायरीमध्ये आला, त्याला पायरीचं रूप जर झालं तर अनेकाचे त्याच्यावर काय होतं, तोच आता हा दगड संगमरवरीचा बिल्डिंगला लागला असता कुठली चिटकाला असता, पण तो दगड आज मूर्तीच्या रूपाने सगळ्याच्या दर्शनाला काय झालं, ध्यानात नाही, दगडच तो. पण आज त्यांना आपण दगड म्हणतो का, पायरी आहे, पण आपण पायरी कधीतरी वड्याच्या दगड वड्याला दगड नसतेच का, आणि पायरीचा बघा तुम्ही ध्यानात घ्या. तसं आता हे सर्विसला होते, पण संत संगतीत आला तर सर्विसामध्ये डाग नाही लागला. इकडे बी डाग लागणार नाही, आणि संत संगतीत आल्यावर इकडे बी डाग ठेवणार नाही. काय माझ्या संतांच्या संगतीचा महिमा आहे, व्यवहारात डाग लागू देणार नाही, आणि संत संगतीत आला तर इकडचा कपड्याचा डाग साबणाने निघत असतो, आणि इकडचा डाग लागलेला संतांच्या वचनाने निघत असतो. विठाला कोणतंही पाणी गंगेला वाहत जाऊ द्या, हो गंगाच होत, तीर्थच होत. कशाच कोणत्याही ओढ्यातलं पाणी गेल्यावर ओढ्याला तीर्थ होत. महाराजांचं वचन सांगतो बापूराव महाराज, अरे भलत्यानी परमार्थ करावा, तुम्ही भलत्यानी परमार्थ करावा, मुक्त झाल्याशिवाय संत संगती द्यावा. चांगल्याने संसार करून विधीनी कर का अविधीनी कर, नरकात गेलेस बाई. कसाही करतो वाया गेल्याशिवाय. म्हणून संतांची संगती मनोमागती विठ्ठल संताविन प्राप्त नाही ऐसे वेळ. संतांच्या संगतीचा खूप महिमा मोठा आहे. वैसता संतांची संगती आले कमळापती आपुले कोणी
बैसता संताची संगती कळू आले कमळापती. दूध असलं ना त्या दुधामध्ये पुन्हा साखर जर पडली ना पुन्हा ते दूध बिगर पाण्याचं असं त्याच्यामध्ये काय पडा पडा गोड मग बघायचं काय बैस त्याचं मन मन मला की मला येत नाही बरं का फक्त इथं आहे पुस्तक तिकडे गेले गेलं मी समजू खरंच मला सांगतो विसरूनच जायला पाहिजे. विसरण्यात आनंद आहे, आठवण्यात ताण आहे. लक्षात धरून ठेवलं ना ताण होतो आणि विसरलं ना गमत. बैसता संताचे संगती कळू आले म्हणजे काय सांगतो उत्तम गाता. आता ते शब्द आहेत का कसे आहेत? हो शब्द आहेत का निसते स्वर येते नाही स्वर आहे का शब्द येते का काहीच नाही. अरे ते शब्द बी येत स्वर बी येत आणि पुन्हा शब्द आहे आणि शब्दाला अर्थ असतो. अर्थाशिवाय शब्दच नसतो. महाराजांच्या बापूरामाला सांगते अरे नाही नाही शब्द अर्थासाठी शब्द का शब्दासाठी अर्थ. दुकानदार अर्थासाठी शब्द का शब्दासाठी अर्थ. अरे शेंगदाण्यासाठी कागदाची पुडी का पुडीसाठी शेंगदाणे. द्या मला अर्ध म्हणजे पावपुरी शेंगदाणे मग हातात द्यावं लागेल मग कशात द्यावं पुडी आहेत का शेंगदाणे. अरे पुडीला महत्व का शेंगदाण्याला महत्व नाही. शेंगदाण्याला महत्व का पुडीचा कागदाला महत्व आणि का पुडी कशाची पण कशासाठी. शेंगदाणे सुरक्षित घरी जावा मग त्यातलं मुख्य काय मुख्य काय तिथे शेंगदाणे. तसं शब्द महत्वाचा का स्वर महत्वाचा का अर्थ महत्वाचा. मग शब्द नसुनी का स्वर नसुनी का अर्थ कोणी का. अर्थ करून जर हे बोलू लागले तर म्हणता म्हणता समाधी घरी जाऊन इथं आणि तुम्हाला माहिती आहे का संतांच्या संगतीत बसल्यावर ऐकायला भेटत असतं त्यांचं. आता कसं आहे मला ज्याच्या ज्याच्या संगतीत बसल्यावर तेच भेटून दुसरं भेटून असं करणं असं प्रश्न काय तुम्हाला माहिती ध्यानामुळे तुम्ही पटाडाचं काम म्हणून जरा मावले हो संगतीला की चांगल्याच्या बसायच्या. संगतीचा परिणाम होत असतो काय होत असतो बिघडलं तर संगतीनेच आणि सुधारलं तर आमच्या रामदास संगती सज्जनिके करले आणि जीवन का सार्थक म्हणा सज्जना तरी काय आजोबा बैसता समजाची संगती
बैसता संताचे संगती म्हणजे त्यांच्या वचनाच्या संगती आणि त्या वचनाने आले कमळा पळू आले कमळापती म्हणजे त्यांच्या वचनाने तू कमळापती आहे असं लक्षात आलं कोणाच्या आणि हे सांगण्याच्या बाबतीत माझे कोणीच नव्हती का लेकरं बाळ होण्यासाठी नव्हती समजायला नाही का अरे बाकीच्या संगतीमध्ये कमळापती पळून येत नाही का आजान पंजान बाप पळून येत नाही हो आता तुम्ही तिच्या बाजूला बसले कमळापती कळाला नाही का तिच्या बाजूला मी पती कळाला नाही कमळापती मी कमळापती म्हणजे परमात्मा आहे असं कळालं का तिच्या संगतीला बसल्यावर लग्नामध्ये मी पती नवरदेव म्हणून कळालं मी तसं झालो नाही म्हणून म्हणालो मला त्याला काय नाही आलं का नाही बाजूला बसला काय म्हणून वाटतंय कुणाचा लग्नाला आलेल्याचा लग्नाला आले सगळं का तिथं बाजूला बसले आणि कुणाचा वाकून बसू का टाईट वाकून बसत नाही रे कसं बसत तितकंच टाईट कोणा वाकलेलाच यावर फरक त्यावर फरक नाही म्हणायची पण कुणाच्याही संगतीला बसले की तुम्हाला नाव येत नाही का गावाच्या बाजूला बसलं काय नाव आलं भाऊ म्हणून आलं का कमळापती अजून पहा तुम्ही तुम्हाला जे दुसऱ्या कोण ऐकायला भेटलं हात करून सांगतो मी तुम्हाला आपल्याला आतापर्यंत जे ऐकायला भेटलं त्याच्या संगती तर तू न मरणारा म्हणून ऐकायला भेटलं का दिसणारा मरणारा म्हणून ऐकायला बोला ते तुम्ही झिमडे आणून लागले ना त्या झिमड्याची जर इज्जत ठेवायची असली तर मी कोण आहे कोण घ्या अपमान करू नका मस्त वाजवायचं की सगळे ठुल्ले पाहिजे आणि त्या ठुलण्यामध्ये तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे तुम्ही वाजिणारा कोण आहे मला वाजिणारा नाव आलं तर मी वाजिणार आहे बोला तुम्हाला नाव काय आलं वादक म्हणजे मर्दम वाजविणारा मर्दम वादक मर्दम नाही वाजवी मर्दम वाजलं का ते वाजायला मर्दम वाजणारा आहे आणि तुम्ही वाजणारे का वाजिणारे वाजिणारे तुम्हाला नाव आलं का तुम्ही वाजिणारे तुमच्याशिवाय वाजिणं नाही तुमच्यात वाजिणं नाही तर असं वाजून घ्या अरे मी तर म्हणतो मला तर असं वाटायलं की काही सोडायचं बी नाही आणि काही धरायचं बी नाही आणि कळल्याशिवाय व्हायचं आमचे नाच मारलं सांगितलं का सांडी मांडी वासुदेव नाम भक्ती मोक्ष तुझा धंदा लागायला काही सोडायला आणि काही धरायला काही करू नको सांडायचा मांडायचा धंदा करू नको आहे ते लक्षात मला नाव आलं मर्दन वादक मी मर्दन वादक त्या मृदंगाच्या बोलाला टाकून कुणी ठाकून कुणी नाकून कुणी तिकीट कुणी कुणी तिकीट मर्दन शिंक लावलं म्हणून मला ते बोल माहिती हा म्हणजे दोन्ही पण काही कुणाल
हा म्हणजे री चुकूनच असा हा कोणी तुमचा कोणी आता हे आवाज कुणाला कळायले त्याला कळायला तो मी हे ज्याला कळायला तो मी हे का दिसणारा मी हे सगळं कोण ऐकायला काय मिळालं बघा माझ्या घरी सगळ्यांनी ऐका ह्या अरे सगळ्या कोण ऐकायला मिळालं आपल्याला वेगळं म्हणून माझे कोणीच नव्हती माझे कोणीच नव्हती कोण्या बाबतीत हॅलो 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 कोणी हॅलो हॅलो व्यवहारामध्ये भाकरी घालून हॅलो. आणणारे आहेत हॅलो कमवून आणून देणारे आहेत लक्षात घ्या पण या बाबतीमध्ये कोणी नाही का माझे कोणी नाही ऐकू माझी नाही का विठाला विठाला जसं रोग जर घालवायचा असला तर डॉक्टरचंच वचन ऐकावं लागतं त्याच्याशिवाय रोग जात कायद्यामध्ये जर आपल्याला जिंकायचं असलं तर वकिलाच तसं जन्म मरण जर आपल्याला निवारण करायचं असलं तर संतांची वचन वारी जन्म दुःख ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात संतांचे वचन वारी जन्म दुःख इष्टामध्ये भूक वार जसं चांगलं जेवण जर झालं तर आपलं पोट भरतं तसं संतांचे वचन जर आपण ऐकलं तर आपलं जन्ममरण निवारण होत नाही ठरते संतांचे वचन वारी जन्म दुःख निशानते भूक निवारण म्हणून आपण या ठिकाणी अशा महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्ताने जमलेलो आहोत. महाराज म्हणत असतात त्यावेळी महात्म्याचं शरीर ज्या तिथीला सुटत असतं ती तिथी पुण्यवान होत असते. म्हणजे महाराजांचं शरीर ज्या तिथीला सुटले का ती तिथी काय झाली आणि शरीर सुटताना महात्म्याचं शरीर सुटत असताना बघा त्यांचा निश्चय झालेला असतो की आता मला पुढे जन्म नाही. माझं तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम जीव रे. महात्म्याचं शरीर एकदा शिकत असतं पुन्हा त्याला शरीर भेटत नसते कारण शरीर भेटण्याचे कारण त्यांनी निवारण केलेले असते. शरीर माणसा जीवाला जे शरीर भेटते जीवाला जे पुढचा जन्म भेटतो पुढचा जन्म जो भेटतो त्याला तर त्याला वासनेने भेटत असतो. जन्म घेणे लागेल
वाचलेलं ते बीज आहे, बीज भाजवणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आता बीज भाजून जर पेरलं तर उगत नसतं. तसं ज्ञानाने ज्ञान अग्नी दग्ध कर्माने ज्ञान अग्नी दग्ध कर्माने त्या ज्ञानाग्नीचे कर्म काय झाले असेल तर म्हणजे आपल्याला सत्यत्व बुद्धी असल्यामुळं वासना आहे का वासनेमुळे जन्म आहे. ज्ञानाने काय होतं सत्यत्व बुद्धी नष्ट होत असते. सत्यत्व बुद्धी नष्ट झाली म्हणून त्याच्याबद्दल वासना राहत नाही आणि वासना नाही राहिली तुमचा जन्म भेटत नाही. म्हणून एकच वेळ शरीर सुटतं तर ज्या तिथीला शरीर सुटलं ती तिथी पुण्यवान होत असते. त्या तिथीमुळं हे पुण्यवान नाही यांच्या शरीर सुटण्यात ती तिथी पुण्यवान झाली असं म्हणून आपण त्यांची काय करतो पुण्यतिथी म्हणजे पुण्यतिथी म्हणजे यांचं शरीर खरं म्हणलं तर हेच पुण्य आहे. कोणतं खरं पुण्य याला म्हणायचं आणि हे पुण्य याला शुद्ध पुण्य म्हणायचं बरं. तरी सुद्धाने म्हणून आज्ञानी जीवाचं कसं होतं भीमा राहिलो जगाचं कसं होईल भीमा राहिलो माझं कसं होईल ते आता कोणाला मला जातो अशा तरी सुद्धा का माझं काम झालं नव्हतं. त्या अज्ञानी जीवाचं शरीर सुटतं तर ह्या समजुतीने सुटत का आता निश्चिंतीने पावलो कुंडले धावा तर असं म्हणलं आता निश्चिंतीने पावलो जावा असं समजुतीने सुटत का नाही संत संगतीत नाही आलेलं. अज्ञानी जीवाचं कसं सुटत मी चालू आता मागल्याकडचं कसं होईल आता कोण्या जन्मात जातं मी प्राण आतापर्यंत आपल्याला कुठे घालतो कोण्या जन्माला अशा घरात मग तुम्ही काय केलीला आतापर्यंत नाहीच नाही ना आता इथून पुढे मरायला ना तिथं जाऊन बसतो आणि ते मरायला टेकून ना तिथं जाऊन बसतो आणि त्याचं काय पुरा नाही ते ऐकलं मरायला टेकल्याचं किती केलं मिळान कही मही खोलीची किती देव देव केलं आणि देव माझ्या मला कम लागला महाराज म्हणजे तू लई चांगला आहे का त्या मागं किती देव देव केले माझ्या मागं ठेव कम लागला कोणत्या गोष्टी निघते किती पोरायसाठी केलं किती गावायसाठी केलं आणि मला जग कामाला येईना जवळ कुणी बसलं मला वाटतं बसावा घेतं बसलं माझ्या हाडं काय केले उघडून लावले पण जग मला काही कामाला येईना. ही भाषा कोणती आहे मोकळं झालेली आहे का गुंतलेली आहे. काही काही म्हणजे गोडी गोडी सगळंच घेतलं कसं गोडी गोडीने आता मला जग पुसायला आता इथं कसुटी आहे बघा सांगणारा कसुटी आहे ऐकणाऱ्यांची सुद्धा जरा पुढे अलीकडे बघून घ्या आता हे नाही जवळ विठाला 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 Come on.
तोंडातून इठल इठल. नाही तर तुम्हाला खरं सांगतो हात जोडून, आपल्याला अशी शरीर भेटते तिथं तुम्हाला इठल इठल म्हणताच येणार नाही. मुका झालो अरे म्हणा, ते तुमच्यासाठी पडायला, तुमच्यासाठी. कोण? आपल्यासाठी पडायला. पावसासाठी पाऊस पडणं, आपल्यासाठी पडायला. म्हणून करा त्याचं भजन. विठाला विठाला विठाला. पुंडलिका श्री ज्ञानदेव हलो. म्हणून प्रत्येकाला ध्यानात घ्या, मनुष्य देहातल्या जीवाला नाही, प्रत्येक शरीरातल्या जीवाला सुख असं वाटते. पहिला मुद्दा हे होय. का असं वाटतं? एक बरं का, जसं शेंगदाणे घेतले का कागदाच्या पुडीत घेतले, बागवानाच्या गाड्यावर केळं घेतले, मग हातात घेतले का पन्नीत घेतले, भुईमुगाच्या शेंगा घेतल्या गाड्यावर, हातात घेतले का पन्नीत घेतल्या, कशा घेतल्या? पन्नीत घेतल्या. कसं आतापर्यंत जे आपल्याला सुख झालं तर पन्नीत भेटल्यासारखं झालं तर कसं? नाही, आतापर्यंत सुख. आणि मला सांगा, तुम्ही पन्नीत घेतल्यावर केळं खाल्यावर उडत असेल का तसेच राहत असेल? तसेच राहतेच. घरी गेल्यावर यांनी घेतलं, त्या पोरीने घेतलं, त्या बहिणीने घेतलं, घरच्याने घेतलं, म्हातारीने घेतलं, केळं कशातले? पन्नीतले का गाड्यावरले? तसं आतापर्यंत मला हे सांगायचं, मोकळ्या भाषेत बोलत मी, आतापर्यंत आपल्याला सुख झालं नाही पन्नीतलं का राहिलं नाही? समजायला पन्नीतले पदार्थ उडाले का राहिले? तसं तुम्हाला सुख झालं नाही का राहिलं नाही? लग्नात सुख झालं नाही का राहिलं नाही? चांगलं खायला भेटल्यावर सुख झालं नाही का राहिलं नाही? चांगलं पाहायला भेटल्यावर सुख झालं नाही का राहिलं नाही? झोप घेतल्यावर सुख झालं नाही का राहिलं नाही? पन्नीतलं म्हणजे उपाधी. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत सुख, आणि अनुकूलता गेली की ते सुख राहिलं, सुख झालं नाही का राहिलं नाही? दरेगावकर. आणि ज्याला सुख झालं, मला पण ज्याला सुख झालं तो राहिला नाही का तो बी राहिला नाही? तो बी राहिला नाही. जमलं? अरे केळं राहिले नाही का? केळं नेणारा राहिलं नाही? नेणारा राहिला. शेंगा राहिले नाही पण शेंगा नेणारा राहिला. समजायला का? तसं आता बरं का माझ्या बहिणी हो, तुम्हाला बी यायला सुख झालं नाही का? तुम्हाला बी झालं नाही? झालं नाही सुख? अरे तुम्हाला सुख झालं नाही का राहिलं नाही? जमलं. आता सुख राहिलं नाही का आता सुख राहिलं नाही असं म्हणणारा राहिलं नाही? जमलंच मग आता. एवढं तर धरा. हो, इतराच्या संगतीमध्ये सुख होत असतं, राहत नसतं. आणि संतांच्या संगतीमध्ये जे ऐकायला मिळालं ना, तो सुख मिळत नसतं, सुख कळत असतं. राव विठाल. म्हणून तुका आपल्या एकनाथ महाराज म्हणाले,
आता बघा महाराजांनी एकदा आम्हाला सांगितलेले, आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्याला सांगितलेले, हरी हा एक शब्द आहे बरं का, आत्मा एक हा शब्द आहे, देव एक शब्द आहे. लक्षात घ्या, शब्दच आहेत हे. अग्नी हा शब्द कधी अग्नी नसतो बरं का. साखर हा शब्द कधी गोड नसतो. कोण हा? आणि मिरची हा शब्द कधी तिखट नसतो. नाही तर मिरची म्हणजे हा केलं असं कोण. आता आपण मिरची म्हणलं तोंड नुसतं वासितो का, गरम लागल्यामुळे वाचतो नाही. तिखट खाल्ल्यावर तोंड पोळत आहे, तसं मिरची म्हणल्यावर तोंड पोळत का. हं खाल्लो मिरची तिखट आहे, मिरची आणि साखर. विठाल विठाल तसं देव एक शब्द आहे, हरी एक शब्द आहे, आत्मा एक शब्द आहे बरं का, चैतन्य एक शब्द आहे, आणि याच्यामध्ये एक मी एक शब्द आहे. ते झाले शब्द 5 आहेत बरं का, अर्थ एक आहे. आता मी हा जो शब्द आहे, आता मी हा शब्द आपण चेतनाकडे लावला का, मी ह्या शब्दाचा अर्थ देवाकडे लावला का, मी या शब्दाचा अर्थ आत्माकडे लावला का, मी या शब्दाचा अर्थ ब्रह्माकडे लावला का, मी या शब्दाचा अर्थ देवाकडे लावला बरं का, मी ह्या शब्दाचा अर्थ भगवान महाराज, दुकानदार, अमेरिके, चिरपी नाना, दरेगावकर, चेतन, हे तर नावले मस्ते. पण ह्यो चेतन कोण म्हणायला, ह्यो मी चेतन. आता हे चेतन तर आम्हाला माहितच आहे. आलं का चैतन्य. आता बघा, मी म्हणजे चैतन्य वाटतं. खरं सांगायला म्हणणार हो, मी म्हणजे चैतन्य वाटतं का मी म्हणजे नाव रूपातो. तुम्हाला आता इथं सगळ्या जे बसलेले आहेत ना, ह्या पोरीला सोडून एक आहे, 2-3 आहेत अशा बिगर लागण्याच्या, बिगर लागण्याच्या त्या माहेरच्या समजायला आई वडिलाचं समजित्यात. पण ज्या बाकीचे जे आहेत लग्न झालेल्या, त्या खरं सांगा त्या सासरवाडीच्या, सासरच्या का माहेरच्या. तुम्ही काय समजायला, मी कुठली नाही, मी कुठली सासरची का माहेरची. तुम्ही तुम्हालाच विचारतो ना, आता तुम्ही सासरच्या का माहेरच्या. आता हा सासर, आता सासरची पन्नी लागली का तुम्ही सासरच्या. आणि ह्या पोरी आई वडिलाच्या घरी आहेत, त्या लग्न झालं नाही, त्या कुठल्या आहेत. मग ह्या माहेरच्या आहेत आणि तुम्ही सासरच्या आहेत. हे नाव आले मीला का मी सासरची माहेरची. जन्मलं म्हणून आई वडिलाचं नाव हो, आणि जिथं लग्न करून दिलं ते तिथं सासर, त्या सासूचं कोण तिकडचं. मग तिकडचं ते नाव आलंय, आणि इकडचं तरी मी या शब्दाचा अर्थ सासर का माहेर. सासर नाही, माहेर नाही, का मी नाही. बरा रंग गोरा आहे, रंग काळा आहे, मग मी काळा का काळी का गोरी. काय बरं. आणि इकडं नाही, इकडं तुमच्याकडे
आता हे पोरग का हे पोरग गोरं का काळ लग्न झालं का आणि आमच्या पलीकडचे काय ते विकून जाते त्याच्याकडे बघा तुम्ही कशी दिसते पांडुरंगच उभा त्याने अशा हात केली की माझा हे शरीर सावळे आणि हे शरीर मग मी गोरा का काळा आणि मी काय वाटायलो हे ध्यानात हे संतांच्या संगतीत न आल्याचं लक्ष कोणाच्या म्हणून मी या शब्दाचा बघा मी या शब्दाचा अर्थ आता इथून पुढे महाराजांनी तर सांगितलेलंच आहे पण ज्यांना ज्यांना कळालं त्यांचं काम झालं पण ज्यांना ज्यांना नाही कळालं त्यांना हात जोडून विनंती आहे की खरंच मी कोण आहे मी काळा आहे का गोरा आहे का शरीर संबंधाने मला काळा गोरा नाव आलं मी उंच आहे का खाली बुट्टा आहे आता यांची हाईट चांगली आहे नसते मग हे उंच आहेत का शरीर उंच आहे आणि आमचे दुकानदार अरे उभा केलं तर खांद्यालाच लागतो मला दुकानदार लहान आणि हे मोठे आहेत का शरीर लहान मोठे हा झालं आता यांना तरुण म्हणते तुम्हाला वयवर्ध म्हणते मग हे तरुण का हे वयवर्ध का शरीरामुळं आता हे उभे आहेत आणि तुम्ही बसलेले आहेत मग हे उभे आहेत का तुम्ही बसलेले आहेत पण तुमची काय समजू दे तुम्ही उभे का बसलेले आणि हे आता हे उभे आहेत का शरीर उभं आहे आणि हे बसलेले आहे का शरीर बसलेले आहे बरं शरीर बसलेले का याच्यात नाही बसले आणि हे उभं आहे का याच्यात असल्यामुळे हे उभं आहे मग याच्यात असणाऱ्या आपण आहेत का उभेन बसलेले आपण आहेत हे कसं वाटतं इमानदारीने हे संतांच्या संगतीत न आल्याचं लक्षण समजा ना म्हणून सांगतो तुम्हाला सगळ्याच्या अंगावर जसे कपडे एक कापसाचे येतं आणि हे दिसणारं शरीर सगळ्यांचे हाडमासाचे येतं अंगावरले अलंकार असले ते धातूचे येतं नाकाने आता इथं श्वासोश्वास चालला तो हवेचा आहे आणि आता जे कीर्तनात विचार चालले ते सगळे अंतःकरणाचे येतं आणि ही जी काही हाल चालण्याची जी शक्ती आहे ती सगळी प्राणाची आहे आणि ह्या सगळ्याला जो एक जाणायला मी बघा तुम्ही बसलेलं कोण जाणायला आहे आता खरं सांगा तुम्हाला हे वळे हे मी बसलेलं हे कुणाला कळायले म्हणून द्या मी बसलेलो आहे पण कुणाला कळायले पण ज्याला कळायला तो मी आहे का बसलेलो मी आहे आणि कसं वाटते कसं वाटतं नुसतं वाटतं का खरंच वाटतं हो मावले हो तुम्ही आता बसून कीर्तन ऐकायला उभे नाही हा बसून बसून तुम्ही उभे नाही बसूनच हे टाळकरी उभे राहून ऐकायला येत का उभं शरीर आहे ऐकायला कोण ऐकायला कशाने ऐकायले हा आता कसोटी ऐकण्याची चुकून पत्राचा आवाज यायला कुणी पुन्हा बऱ्याच जणांच्या अशा अडचणी आहेत पाऊस तर पडायच्या आपण आधी आलो पण काय काय भिजतो कुणा डोका करतात हे महाराज केव्हा सोडतो कोण राहील हा त्याला तर काही कळत ना पाऊस यायला म्हणून ऐकणं महाराज चालले पण मनामध्ये बी सगळी काय झाली हो ते सोयाबीन आमचं बाहेरच पोचलं होतं भिजत म्हणजे बघा तुम्ही कसा खेळ चालला आणि सगळ्या खेळांवर कोण लक्ष द्यायला हा दोन कोण लक्ष द्यायला कोणाचे लक्ष द्यायला मीच्या असा मी कोणाचा कोण आहे हे तर आपल्याला जातीचं ह्याचं त्याचं तर काय जसं यांना सासर मिळालं म्हणून सासरच्या झाल्या
का लग्नाच्या आधीच हा तसं ते सासर मिळालं तसं हे म्हातारपण मिळालं म्हणून हे म्हातारी माणसं लय आता सध्या ह्याच्यामध्ये एस टीमध्ये लय आठवणी बसत जागा देत नाही जणू की आम्ही जावायचे का लगे मस्त वन 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 फुल 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 कसं आहे आपलं अरे हे वयस्कर झाले कोण हा कोण म्हणाले मी वयस्कर झालो आता मी वयस्कर झालो का शरीर झालं खरं सांगतो अरे शरीर जन्मलं का मी जन्मणार आहे हा आणि शरीरच नष्ट होणार आहे का मी नष्ट होणार आहे हे कुणाच्या संगतीत मी 184 यवनीत कर्मणू जाणार का धर्मशास्त्रानुसार आलं मला हा आणि मी काळा गोरा आहे का लोक रूढी आहे पडली आहे रूढ जगा चालवी ती व्यवहार हे रूढीने चाललंय सासरण माहेरण मी आजान मी पंजान डुकरा गाडवत नाही आजान पंजा कुठं तिथं नातं नाही गोत नाही काही नाही कुणीकड महाराज सांगते कुत्री येले पिल्ले गळू कधी जराशी मोठ्याने झाले किती महाग तर येऊ देत नाही कोण कुत्री जराशी मोठ्याने पिल्ले झाले तर ते काय करते ती अशी गल्लीमध्ये फिरवी द्यायला चला तुम्हाला दाखीची मी गल्ल्या ही गली आपली ते ही बी गली आपली ते फिरजा हो म्हणजे माझं काम नाही राहिलं पाहिजे आणि एकदा गल्ल्या माहीत झाल्या की ती महाग येऊन तर देत नाही आणि ह्या आमच्या लेख झाली तिला लेख झाली तिची लेख झाली तर हिची काळजी चालू आहे आमच्या नातीची ना पोरगी आहे ती इतकं आमचं ममत्व वाढलं संतांच्या संगतीत न आल्याचं लक्षण मग मित्रा हो संतांच्या संगतीचा फार महिमा मोठा आहे देवापेक्षाही बरं का देव मागितलं तर देतो आणि आधी घेतो आणि मग आणि संत न घेता आता पाऊस पण तुम्ही सडा टाकला तर तुमचं अंगण भिजत नाही आता ह्यो का सडा चाललाय आता विषय झाला होता कोणतरी म्हणजे गार लागायला हिवाळ जायला आणि दुपारा किती गरमी होती का ताकद आहे सर ह्याच्यामध्ये कशात म्हणून भजन त्याचं करी जा आणि वचन यायचं ऐकी जा विठ्ठल झालं पण संपलं ते कारण ते संपणाऱ्याच्या संगतीत होतं म्हणून संपलं आणि संतांच्या संगतीचं जे सुख आहे ते न संपणार आहे आणि संतांच्या संगतीचं जे दुःख आहे ना ते त्या दुःखाला शास्त्रीय भाषेत जर बोलायचं ना आत्यंतिक दुःखाची आणि बाकीच्या त्या संगतीने ना मग ती लयरूप निवृत्ती दुःखाची निवृत्ती आहे पण कशी आहे तात्पुरती आणि संतांच्या संगतीची निवृत्ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची कोणाच्या बोलण्याने म्हणून पहिलं चरणा सांगितलं
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे. म्हणजे संत कसे आहेत त्याचं बी लक्षण. जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंटा ओळगोने घे सुबोटा सर्वस्व स्वाधका सर्वस्व तनु मनो जीवे करणाशी लागावे अगरवता करावे. किती सुंदर. मग मग अपेक्षित आपुले तेही सांगतेल पुसिले जेणे अंतकरण बोधले. पण एका श्लोकावरल्या ह्या ओव्या येतात. किती सुंदर पायऱ्या येते. तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे. नाही तर असं नाही हा महाराजाची सेवा आपल्याशिवाय दुसरं कोणी. अगर्वता करावे. दास्य सकळ कोणती कन्याशी असली तसं नाही, ग्रस्त असली तर कसं दास्य सकळ. मग काय अपेक्षित आहे सगळ्यांचं काय अपेक्षित नाही. मग हे सगळं झालं प्रसन्न झाले काय मारे. मग अपेक्षित जसा एखादी मंडळी म्हणू शकते खूप पतीची तिने सेवा आणि ते मला काय मागायचं ते म्हणजे काय करायचं काय मागायचं तुमच्या चरणाची सेवा भेटली मला एवढंच मला पाहिजे मला काय पाहिजे अशी म्हणू शकते. तसं काय पाहिजे तुला. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले. मग खरं सांगा सगळ्या अपेक्षित म्हणजे आपल्याला आवडत ते. मग अपेक्षित आपुले कोणते अपेक्षित सगळ्यांनी आपल्या आपल्या अंतःकरणात ठरवून टाकायचं तुमचं काय अपेक्षित. अपेक्षित म्हणजे अपेक्षा. तुमची कोणती अपेक्षा आहे. देव जर आपल्याला प्रसन्न झालं तर आपली काय अपेक्षा आहे त्याच्यात. मग अपेक्षित आपुले आपलं कोणती आपल्याला कोणतं अपेक्षित आहे. नाही दुःख आपल्याला अपेक्षित आहे का सुख आपल्याला अपेक्षित आहे. दोन्हीपैकी दोनच आहेत ना. जसं गरिबी आणि श्रीमंती काय आपल्याला गरिबी अपेक्षित का श्रीमंत अपेक्षित. गरिबी अपेक्षित आहे का श्रीमंती. हा लग्न झाल्या निपुत्री नाही सपुत्री. लग्न झाल्या दोनच गोष्टी आहेत नाही समजा लेकरू झालं तर त्याला काय म्हणजे आणि लेकरू झालं तर काय म्हणजे. मग लग्न होण्याची काय अपेक्षा आहे लेकरं न होण्याची का होण्याची. तसं मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाची कोणती अपेक्षा असायला पाहिजे. बघा मग म्हणजे कवा तनानी मनानी धनानी सगळ्यांनी आणि ते प्रसन्न झालेले आहेत. कोण श्रीगुरु. आणि श्रीगुरूचं लक्षण बी दिलेलं आहे. जे ज्ञानाचा पुरवठा ते कसे आहेत. ज्ञान हेच त्यांचं घर आहे. पुरवठा म्हणजे घर. जे ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा ही दारवंटा ओळखून घे. ते ज्ञान रूप येत आणि त्याच्यामध्ये ज्ञान सांगण्याची कशी खरंच मग सांगू जे स्वतः ज्ञानरूप असतात ना त्याला ज्ञान द्यावंच वाटतं. काय वाटतं. जे तृप्त झालं ना जेवून त्याला लोकाला जीव घालूच वाटते. ते कसे येतं स्वतः ब्रह्मनिष्ठ येतं. कोणा कसे येतं ते श्रोत्रिय येतं. श्रोत्रिय म्हणजे सगळ्या ग्रंथाचं त्यांना काय झालेलं आहे मनोगत कळालेलं आहे. आणि पुन्हा कसे येतं देण्याकरता कृपाळू येतं. फक्त त्याच्यापाशी घेणारच पाहिजे. काय पाहिजे
अशा महात्म्याची संगती होऊन ते म्हणते झाली ना मग अपेक्षित आपुले काय आता ते जाऊ तर आपली काय अपेक्षित आहे आणि आपल्याला पोराकडून तरी काय अपेक्षित आहे पोरग हुशार निघावं वाटतं का मुक्त हो अजून सुद्धा पा पोरग असं त्याला घेऊन भजन करून फिरणारं असं वाटतं का चांगल्या शिकून परमानंट नोकरी झालेलं बरं वाटतं निश्चित नोकरी का परमानंट हे असं काय त्या घेऊन ठेवलं काय फिकरतो धंदा लागला म्हणजे कुठे की ह्या सप्ताह कधी आहे ना कधी तर नाहीच पुन्हा महिन्याला कुठे एकदा तर मोठा दिवस महिनाभर घरी याची कशी आहे परमानंट महिना झाले की 80,000 रुपये महिना झाले की 80 कशाने कशात खर्च हे त्याला कळत नाही सगळ्यांना अपेक्षा आहे कोणती अपेक्षित माळकरी नवरा बरा वाटतो का परमनंट नवरा बरा माळकरी हे एका जन्माच्या अपेक्षित आहे का आनंद जन्माचा हा मला तरी असं वाटायला आता सगळे मनुष्याचे खर्च एका जन्माच्या सोयीसाठी लावले का आनंद जन्मातून पार पडले सगळ्यांना हात जोडून विनंती आता हे जरी शिकले असेल नक्की कशाची यायचं मला माहिती नाही का पण एका जीवनात सोय लावण्यासाठी जन्ममरणातून पार पडलं काय असायला पाहिजे काय आहे तुमचं नाव घेऊन नाही बघ नाही राग येईल बाबा मी खरंच म्हणून सांग नाही करा ह्याच्यात काही वाद नाही पण मनुष्य देह एका जन्माच्या सोयीसाठी का अनंत जन्मातून पार पडण्यासाठी उलट तुम्हाला सांगू का मी गुरुजीचं वाक्य सांगतो फोटो महाराज गुरुजीचं वचन माझ्या एकदा कानावर आलेलं आमचे ते आनंदराव धनेगावकर आमचे गुरु एक पहिले महाराज भेटायच्या आधी त्यांच्या मुखातून मी ऐकले गुरुजी असं म्हणत होते की अरे मुक्त होण्यासाठी सुपारीचं खांड खा खा गौरीचं खांड नाही बरं का कशाचं गौरीचं नाही सुपारीचं खांड खा पण मुक्त व्हा त्याचा बोलण्याचा अर्थ असा संसारात थोडी फजिती झाली तर मग दुःख एका जन्माचं बरं आहे का अनंत जन्माच्या दुःखातून पार पडणं बरं बोला हा अरे त्या पोरीला तिथं नकागाट पोटभर खायला भेटाना पण ती आई झाली तिथं कुठं त्या घरी जायच्या आणि इज्जतीने 4 लोकांच्या मान्यतेने सगळ्यांनी तिचं वर्णन केले काय पोरीची फजिती होती बाई पण काय पोरगी पाहणं सोन्यासारखं लेकरू झालं आणि आता तिला कुणी फजिती करीन तिची बाबा जोपर्यंत झालं नाही ना तोपर्यंत तिची फजिती होऊ लागली मग तर सगळ्या म्हणे बाई तू बस तू बस आणि आम्ही करतो पण तिथं थांबल्यावर का नाही थांबल्यावर हा आणि उठसूट कुठं पळायली काय सांगू आई इथे तर मला राहूच वाटत ना ग कुठं आणि तिकडच म्हणलं ना जाऊ दे म्हणजे अरे हे काय सोडत चिठ्ठी बरं आहे का अरे फजिती झाली पण आई झाली ना तिथं कुठं तसं संसारामध्ये थोडी झाली फजिती पण पुढचा जन्म कोणता आनंद जन्मामधलं काम म्हणून गुरुजी सांगत म्हणजे हा संसारामधलं दुःख चांगलं आहे का संसारातलं सुख चांगलं आहे का जन्ममरणातून पडणं चांगलं आहे हा पुण्यगुरू इंद्र झाला पण पुण्य संपून पुन्हा खालीच आला कुठं हो सगळ्याच्या पाया पडून आमदार झाला पण पुन्हा 5 वर्षाला खालीच आला
मग कोणतं सुख पाहिजे? न संपणारं का संपणारं? हा, आणि तुम्हाला एक सांगतो, न संपणारं सुख मिळत नसतं. न संपणारं सुखच माझं स्वरूप आहे कळत असते. काय मरण जात असतं का मी मरणारा नाही हे लक्षात येत असतं, किंवा मरणारं शरीर आहे ते मी नाही असं कळत असते. कोणाचं संगती धरावे? मग त्यांचे पाय धरलं तिथून काय कळत? तर साधन कळत. अंतरंग साधन आणि बहिरंग साधन. साधने शब्द वापरला अनेक वचने, पण काही त्याच्यामध्ये बहिरंग साधन आहे. तीर्थयात्रा हे ते निष्कामतेने करा, बहिरंग साधन आहे. त्याच्याने चित्त शुद्ध होईल. मलदोष आणि विक्षेप दोष ते, आणि अशा चित्तामध्ये मग आवरण भंग होण्यासाठी तळमळ लागेल की काही उद्धार पाहिजे, काही उद्धार पाहिजे. काही आईचे करा समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे. शुद्ध झाल्याचं लक्ष वाटतं. माझा जन्म मरणातून पार पडावं असं वाटतं का गरिबीतून पार पडावं? हा, रोगातून, कोर्टात भांडणं झाले त्याच्यातून वाटतं का? असं आपलं कसं झालं माहितीये का? रबल्यासारखं. उन्हाळ्यामध्ये लांब होतं आणि हिवाळ्यामध्ये पहिले ते फुटाडच तसे होते, आता ते फुटाड बंद झाले. हिवाळ्यामध्ये आकडायचे, उन्हाळ्यामध्ये तसं सत्संगाचे चाले. काय नाही महाराज, आणि तिकडे गेले लगेच पुन्हा चिटकलो. काही उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. काही हे खंडतील कर्म, काही हे पारशीतील धर्माधर्मे, कासयाने कळेल हे वर्मे. म्हणून मला म्हणा तापला आता. तवा काय झालं? तापला. खरंच तवा तापल्यावरच भाकर काय होत असती. तसं असं कळालं की वाटतं काही खरं नाही गाडी याच्यामध्ये. मग नकोसं वाटतं. याला म्हणायचं वैराग्य. विवेकातून काय होतं? वैराग्य झाले की आपोआपच इंद्रियाचा काय होतो? निग्रह होतो. आणि जन्ममरणातून तीव्र इच्छा होते का मसनवाड्यात गेलं तितकीच होते ना. मसनवाड्यात आपण गेलोत ना, सगळे तत्वज्ञच होते लोक तिथले. काही खरं नाही महाराज. नेलं का काही संग लयच माणसाला हाव मरणारीकडं हाव करू. असं अध्यात्म सांगत कोणी तिथे बसणारे. काही खरं नाही हो माणसाचं, काही खरं नाही. कुठं गेलं
आणि पुन्हा सगळे म्हणते आज ते गेले उद्या आपल्याला जायचं. उद्या जाऊ नाही, जायचं. आज ते गेले उद्या आपल्याला जायचे असं अधुरं बोलते. आज ते गेलं उद्या आपल्याला कोण राहायला आले काही खरं नाही. कौर घरी आंघोळ करूच कर. एकदा आंघोळ झाली हो मग आपले पैसे दिले नाही तुम्ही. आता गेलं का तिथलं ते कुठलं हो ठीक आहे. त्याला शमशान वैराग्य म्हणायचं. काय म्हणायचं? असे 4 वैराग्य शमशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, करपट वैराग्य, ह्याकडे वैराग्य. हो हो ह्याकडे एक वैराग्य. तुम्हाला माहीत नसेल ते. तिने जर टाईमला आंघोळीला पाणी नाही टाकलं आज नाही मला तर घरच सोडून जावं वाटायला. याकडे नाही मी चालू घर सोडून. आणि 4 वाजले जांभळे आली चला घरी बोलतच असते चलतच असते. हा तुम्ही तर आताच हा चलत असताच मला त्याला कुठं धरून बसत असत का? कोणतं वैराग्य? आणि विवेकातून वैराग्य झाल्यावर अनकडपट एक वैराग्य. विवेकातून वैराग्य झाल्यावर ते मुक्तच करीत असते. ते विवेकातून वैराग्य व्हावा असा विवेकाने वैराग्य झालं की जिज्ञासा होते. आणि जिज्ञासूने ऐकलं महाराजासारख्या महात्म्याची भेट झाली तर झाली की त्याला कळत असतं. एकच उदाहरण मी सांगतो म्हणजे लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल हो 50 वर्ष 60 वर्ष त्या पंचीकरणाचा दृष्टांत आहे. 50-60 वर्ष त्या सिंहाला तू मेंढा म्हणून ऐकायला भेटलं आणि त्याने मेंढा म्हणून निश्चय करून खूप काट्या खाल्ल्या. कोणाच्या? आणि ते धडका कोणाच्या खाल्ल्या? किती वर्ष? 60. पण आपलं काय द्यायचं? कुणी खाल्ल्या? त्यांनी खाल्ल्या आपणच खायलो. हे चुकीचं समजणं म्हणजे काय? पण काय महाराज त्याचा योग एकदाच भेटला तो सिंह रानातला आणि त्यांनी त्याला पाहायला नवल वाटलं आणि त्याला समजून सांगितले हे सिंहा तू जातीवंत सिंह आहे. तू मेंढ्यामध्ये कसं काय खाली मान घालून चरायला गवत खायला? त्याला पहिला शब्द कानावर आला आयुष्यात ऐकायला नाही भेटलं. तसं मला सांगा तसं आपल्याला आतापर्यंत जन्मलं तेव्हापासून आतापर्यंत दिसणारा म्हणून आपल्याला ऐकायला भेटलं. आपल्याला आपल्याबद्दल का न दिसणार? हो ताई नाही जन्मल्यापासून आतापर्यंत शरीरासंबंधाने दिसणारा म्हणून आपल्याला समजूत झाली ऐकून का न दिसणार? कसं वाटतं? सगळ्यांनी विचार करा. तुम्हाला कसं वाटतं? आतापर्यंत आपल्याला आपल्याबद्दल दिसणारा म्हणून ऐकायला भेटलं का न दिसणारा म्हणून? होत आहे काय म्हणून? बरोबर आहे ना? आणि जन्मला म्हणून समजत आहे का न जन्मलं म्हणून? हा जन्मल्यानंतर नंतर गाडगं झालं म्हणल्यावर एकदम फुटणारच ना ते. कोणतं? तसं आपला जन्म झाला म्हणल्यावर मग आपण एक दिवस हा बरं. आणि मेलेले पाहिलंच ना. आज ते गेलं उद्या, आज ते मेलं उद्या. हे आपल्याबद्दल बोलणं हे का काट्या खाणे? ते म्हणतात काट्या कशा काय? हे असे जास्त मी सांगू शकत नाही. खरंच खरंच वाटतं एकदा म्हणून नाही. कोरोनामध्ये आपण मेलो नाहीत का? मरणार नाही त्या कोरोनामध्ये मेले नाहीत का? आपण मेलो नाही. मग आपल्याला एकदा मरायचं का नाही? नाही कोरोनामध्ये मेलो नाहीत का? आता मरणार नाही. हे कसं? ते म्हणे पहिल्याने तिथं मेलो नाही आता मरणार. हे कसं बोल? बरोबर आहे चूक आहे? हा किती बरोबर आहे? 100% बरोबर. अरे मी बरेच म्हणतो असं महाराज आपलं चांगलं पुण्य
कोरोनामध्ये आपण वाचलं. मी बोल तिथं मिळाला नाही का आता मारणार नाही आणि जगून करायला तरी काय प्रश्न करा मनाला. अरे मी जगायलो कशासाठी? मरणातून पार पाडण्यासाठी जगायलो का मरण्यासाठी मरायलो? जगायलो. सगळ्यांनी आपल्या मनाला काय करा आणि त्यासाठी हा उत्सव करा. महाराजांची तीच खरी सेवा आहे. आयुष्यभर त्यांनी ते सांगितलं पाठातून आणि इथं सुद्धा ऐकायला मिळायला पाहिजे तेच. तुमच्या अंगावरली साडी फाटणार ताई का तुम्ही फाटणार? सोपं आहे. घर बांधलेलं पडणार का आपण पडणार? तसं मिळालेलं शरीर जाणार का आपण जाणार? हा अरे आपण आलोच नाही, आल्याचा भ्रम आहे, जायचा विठाला. ही संगती आहे. नाही तर कुणी कुणी काय म्हणतो संतांची संगती लय सोय हो का खायला, हो काय जिलेबी काय वड्या, आमचे 2-2 किलो वजन वाढे. ही संत संगत खायला प्यायला नसू असं नाही, पण ही संत संगती म्हणजे सत्य लक्षात येण्याची येणे साधती आणि त्याच्या योगाने तुटती भावाचे बंधने का नाही ठरते भावाचे बंधन. हा पण तुटती भावाचे ते बंधनामध्ये सुद्धा 6 प्रकार आहेत बरं का. हो त्याला बंधन म्हणजे पाश म्हणजे कर्मपाश, मोहपाश, अज्ञानपाश, मायापाश अशी किती येतं. हो जन्म मरण पाश. हे 6 प्रकारचे पाश कुणाच्या संगतीत जाते? हा तुटती भाऊ म्हणजे म्हणून तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये आता ते राहायला नाही तसं, पण लग्नामध्ये काय घालीत होती ते बहुलं. हा हे यायला चांगलं मला वाटतं ह्या भावल्यावर बसले होते म्हणून. लय मस्त शिकवण आहे आपली सणाची सुद्धा लग्नाची सुद्धा शिकवणच येते. भाऊलं बरं का आता ती बाजूला बसल्यामुळं भाऊलं का याला भाऊलं. आता ह्याला भाऊलं वाटतं का भूषणातच येतं. भाऊला आता हा भाऊल्यावर बसला का भाऊलं. भाव म्हणजे जन्म मृत्यू याला काय म्हणते? भवसागर, भवसमुद्र, भवनदी. भवनदीचा झाला या उत्तरा प्रसादे विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधती तुटती धरावे ते संतांचे पाय ते ज्ञान पैगा. तिथे सुद्धा जरा खोच आणलीच माऊली. ते ज्ञान पै बरोवे का निस्त ज्ञान बरोवे? हा तेची संत म्हणजे भानगडी कशा राहतात? तेची 2 कसं झालं? एक असे बी संत आहे नाकाच्या शेंड्या बसून तर विकून बी कुठं बी हम. तेची संत ज्यांचा हेतू कोणता पाहिजे? भगवत प्राप्तीचा पाहिजे. नेनती काही टाना टोना म्हणजे सोंग फोंग नामस्मरण अशा संतांच्या संगतीत महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती म्हणजे तू जन्म मरणवान नाही. तुला भ्रम झालेला आहे. तुला ध्यानात त्या रानातल्या सिंहाने पहिल्याच भेटीत हो काय सांगितलं माहिती? अरे तू जातीवंत कोण आहेस? आणि तू जे मेंढ्या समजायला तर फक्त तोंडाने म्हणायला, पण तोंडाने म्हणत असताना सुद्धा ते तोंड मेंढ्याचं नाही ते सिंहाचंच आहे. काय तोंड कोणतं होतं आणि काय म्हणायला? हा
तसं मी मारणारा म्हणीत असताना सुद्धा हो महाराजांचा शब्द सांगू का, शरीर बदलणार आहे का न बदलणार, आणि शरीर म्हणायला मी बदलणारा का न बदलणारा म्हणायला मी बदलणार, मग तो म्हणीत असतानाच न बदलणार आहे का न बदलणारा करायचे. पहिल्यासारखं शरीर राहिलं तुमचं मॅट्रिक मधलं का बदललं, कोण म्हणायलंय शरीर बदलणार आहे असं कोण म्हणायलंय, आणि शरीर बदलणार म्हणायलंय का मीच बदलणार आहे म्हणून म्हणायला. मग म्हणीत असताना तू बदलणार आहे का न बदलणार आहे, न बदलणार म्हणजेच न मरणारा कोण, मग त्याला न मरणारा करायचं का न मरणं हे त्याचं स्वरूपच आहे. असं असं त्यांनी काय केलं त्या रानातल्या सिंहाने त्याला, आणि तू जातीवंत सिंह आहे पहा माझ्याकडं, माझं शरीर सिंहाचं आहे तसं तुझं सुद्धा कसं आहे. आणि ज्या वेळेस त्याला नदीच्या काठाला उभा करून बघितलं बघ प्रत्यक्ष, खरंच त्याला अपरोक्ष ज्ञान झालं. कोणाला, माझं लक्ष एकही मेंढीत बसन. तसं तुम्ही किती दिवसापासून ते ह्याला मी म्हणायले झाले का नाही, तुम्ही देह झाले का, निश्चित समजूत आहे, निश्चित समजूत आहे. असं त्यांना ध्यानात आणून त्याचा निश्चय झाला कुणाचा, आणि निश्चय होऊन त्यांनी डरकाळी फोडली, आणि डरकाळी फोडली सगळ्या मेंढ्या त्याच्या जवळ आल्या आल्या का पांगल्यास. आता झालं तुम्ही बी डरकाळी फोडा ना, सच्चिदानंद अहम ब्रह्मास्मी, मरण राहीन का नाही ठरण, मरण माझे मजे केले, हाव पुशिले, उड पुशिले, म्हणून थोडक्यात सांगायचं, हो नदीचा झाला तारा या उत्तर. म्हणून महाराज म्हणतात की धरावे संताचे ते पाय येणे, साधती साधने तुटती. आणि ही गोष्ट नाथ महाराज मी म्हणत नाही, हे ऋषी मुनी वेद श्रुती हे सगळं याचं वर्णन करते. तुम्ही मामा आहेत, तुम्ही जयपूरचे आहेत, कोणी दरेगावचे आहेत, कोणी देवगाव घुबेचे आहेत, हे कुठेही तुम्हाला पुराणामध्ये शास्त्रात हरिपाठात निघत का ना, हो शिरपे नाम तुमचं काही ना नाही. आणि हे शरीर पंचमहाभूताचं इंद्रिय त्या भूताचे, आणि याच्यामध्ये जाणणारा न बदलणारा एक सच्चिदानंद. म्हणून मी सांगणार रे बाबा तिसऱ्या त्यांना सांगा
माझ्यावर विश्वास ठेवू नका. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती वाही. ही जागा यांची आहे असं कायदा सांगा. 7/12 आहे ही जागा. तसं संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती. जसं पती वाचून पुत्र नाही व्यवहारामध्ये, पैसा वाचून घरातली अडचण दूर होत व्यवहारामध्ये. म्हणून व्यवहारातल्या अडचणी करण्यात निवारण करण्यात हे बी करावं. पण हेच माझं जीवनाचं परम साध्य आहे असं मात्र तिथं थांबायचं नाही. होय, नाही करायचं नाही का हेच माझ्या जीवनाचं परम साध्य तिथं थांबायचं नाही. आपलं सगळ्याचं साध्य कोणतं आहे? आणि व्यवहारातलं ज्याचं त्याचं साध्य. सगळ्यालाच रोग नाही, सगळ्यालाच घरातल्या अडचणी नाहीत, सगळ्यालाच पुत्र प्राप्त करून घ्यायचं नाही, कुणाकुणाला झालेलं. पण हे काम मात्र सगळ्याचंच राहिलं. कोणतं? शरीर सुटताना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझं काम हो. नाही, शरीर सुटायच्या आधीच वाटलं पाहिजे मरण माझे किंवा देह जाओ. एखादी महिला म्हणते मी दुधाचं दह्याचं सगळ्याचं काय केलं झाकून ठेवलेलं, घरातलं आता माझं कोणतंच काम राहिलं नाही, मी मोकळ्या मनाने आता दारामध्ये वाट्यावर बसून मोकळ्या मनाने आता मी बोलत आहे. अगं तू तर लई गप्प बसली आणि लाईन गेल्यावर ती मला गेली तर गेली, मला काही त्याची फिकीर का? मी सगळं काय केलं आणि एकीने सगळंच उघडं ठेवलं. कसलं गप्प हानी आणि गप्प लाईन गेली. माय लाईन गेली, आता काय करू? आता काय करू म्हणलं, गेली अंधारात गडबडीत. दुधाचं झाकून ठेवायचं तर कचऱ्याचं झाकून ठेवलं. कशा? आता दुधाचं झाकायचं का कचऱ्याचं झाकायचं? पण अंधार पडला ना, कशाचा मेळ नाही. सगळ्या त्या बोक्याने त्याचा काय केला. तसं तुम्ही सुद्धा काय करा, दिवा जायच्या आधी ते खरं बोलावं, दिवा जायच्या आधी सुद्धा आपलं काय झालं पाहिजे. म्हणजे झाकाबाकी तरी काय करायची. अंगावरले कपडे वस्त्र रूप आहेत, घरातले भांडे सगळे धातू रूप आहेत, तसं हे शरीर सगळं मांस रूप आहे. आपल्या नाकातून हवा चालली ते वायू रूप आहेत. हे सगळे विचार जे आहेत ते मनोरूप आहेत. आणि मी याला जाणणारा ज्ञान रूप आहे का ज्ञानी व्हायचं असं आपल्याला काय करायचं. आणि हे कधी आहेत आणि कधी नाहीत म्हणून कल्पित आहेत. म्हणून त्याच्यापासूनही काही माझी हानी. माझे स्वरूप सच्चिदानंद पारमार्थिक आहे असं मला संतांच्या संगतीत काय झालं. म्हणून आता मला त्याची काय नाही. येणे साधती साधने संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद. आणि असं जर कळालं ना तर माणसाचं मनोरथ पूर्ण होत असतं, नाही होतच नाही. हे काम तुम्हाला शरीर सुटायचे आत. पुन्हा एक शब्द कसा आहे, येणे साधती साधने संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती. संताविन प्राप्ती नाही म्हणजे हे प्राप्तीचीच प्राप्ती आहे, अप्राप्तीची प्राप्ती नाही. आणि संसारातलं अप्राप्तीची प्राप्ती आहे आणि ह्याच्यामध्ये प्राप्तीची प्राप्ती आणि नित्यनिवृत्तीची असं हे मोठं साधन संतांचे संगती. म्हणून संतांच्या संगती तिथे जास्त काय दिलेलं आहे. आणि अशी संत केली ना तर महाराज म्हणतात त्याचं मनोरथ काय होतं. एका जनाधनी संत पूर्ण करीती ठोपार पुन्हा. पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने
फुटती भवाचे एक गोष्ट आहे. आपला विषय जवळजवळ संपलेलाच आहे. एक गोष्ट आहे, एक फकीर होता आणि त्याला कटोराच नव्हता आणि ते मसन वाटत फिरत 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 त्याला एक माणसाची कुकडी भेटली, कवटी कवटी. बरोबर कातरून त्याला अशी मस्त त्याला रंगीन हे दिलं, घुंगरं बांधले, अशी मस्त शोभेवंत केली. आणि ते मग प्रत्येकाच्या घरी म्हणजे एक कटोरा भर के अनाज आटा देऊ. ते टाकले की त्याचं गडपच व्हायचं ते कसे कटोरीमध्ये. मग एका राजाच्या तिथे गेला, त्याला मुलगा झाला होता, प्रसन्न राजा होता. आणि प्रधानजीला सांगितलं जे येईन त्याला वापस करायचं, तिथे हे जाऊन पोहोचलं. एक कटोरा भर के अनाज दो ते म्हणे. आणि ते राजा म्हणला अनाज का घेतो? प्रधानजी एक कटोरा भर के मोती पोवळे दो, मैं बहुत खुश हूँ. त्या बच्चा होता. आता ते कटोरीमध्ये हिरे माणिक मोती टाकून गडपच होऊ लागले. ते कटोरा खालीच. इतकं दिलं सगळं त्या राजाने शेवटीला गळ्यातलं काढून दिलं, तूप टाकला त्याच्यात, तरी पण काही कोण भरणं ते कटोरा. तर शेवटीला राजा म्हणला माझ्याजवळ सगळा खजिना संपला, अशा कटोरा कम भरत नाही. त्यांनी त्याला विचारलं ये कटोरा क्यों न भरता? ते म्हणले राजसाहेब मैं भी परेशान हूँ कि कटोरा क्यों न भरता. कोण म्हणाले? फकीर म्हणे मैं भी परेशान हूँ कटोरा. लक्षात यायला का मी काय म्हणलं? कटोरा म्हणजे मन. आपलं बी काळ्याचे भोऱ्याचे काळे झाले, काळ्याचे पांढरे झाले, पांढऱ्याचे पुन्हा काळे केले, तरी कटोरा नाही. तिथलं कोपरे घेतला म्हणजे बरंच झालं असतं. ते कोणाचा कोपरा राहायला असतो घ्यायचा आणि ते वाटच पाहून असतो की कवा काढतो विकायला, म्हणजे आपला नंबर चौकनी कटोरा नाही. लग्न झाल्यावर भरत लेकरू होत, हां लेकरू वाट निश्चित लेकरू वाटतं का चांगलं बी निभाव वाटतं, चांगले निभावतं का चांगलं शिकावं बी वाटतं, शिकावं वाटतं का नोकरी बी हो वाटतं, नोकरी वाटतं पुन्हा त्याचं लग्न हो वाटतं, लग्न झाले की पुन्हा त्याला आपल्यासारखीच कटोरा भरतच. तिकडे नाही इकडेच कटोरा. ते म्हणजे महाराज मैं परेशान हूँ. तर तिथले जे तज्ज्ञ होते ते पहिले असेच ना राय देणारे, त्याला मनी म्हणायचे. मनी 14 होते म्हणाले दशरथ राजाचे ते राय द्यायला. त्याच्यातले तज्ज्ञ एक म्हणला हे कटोरा लाय का असे तुम्ही, कटोरा भरता नाही तर बात नहीं देखेंगे, कटोरा तेरे को मिला कहाँ? तो म्हणजे कटोरा ये शमशान भूमी में मिला. बरोबर आहे बोले, भरिंगाच नाही. ते का म्हणला वो उसके नाद में नक लोग म्हणले भरने काच नाही. क्यों बोले इंसान का कटोरा आहे. इंसान का म्हणजे माणसं. अरे पुन्हा एक तुम्हाला सांगतो, आम्ही संसारातल्या विषयाने मन भरायलो का परमात्म्याने भरायलो? हा संसाराचे विषय कशाने? संसारात. आणि संसारातले विषय जास्त मोठे आहेत का मन सगळ्यात जास्त मोठे आहेत? तुम्हाला कल्पना आहे का आपल्या मनाची? अरे सगळं जग कशात आहे? हा आणि त्या मनापेक्षा कोण मोठा आहे? देव मोठा आहे. मी राहू द्या अलीकडे. आता काय करायचं? आधी तुम्हाला सांगितलं की देव मी आत्मा ब्रह्म सगळे एक आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो देव प्राप्त झाला की मी राहत नसती. काय राहत नसती? मी संपली पाहिजे. इदंतेशे पुढी कसे
मी पणे विन डहारले. मी टाकायची, मी देह म्हणून टाकायचं का मी ब्रह्म म्हणून सुद्धा टाकायचं? हा? मी ब्रह्म म्हणतात. नाही नाही, ब्रह्म टाकायचं का ब्रह्म मी म्हणून टाकायचं? आणि देह टाकायचा का देह मी म्हणून टाकायचा? देह बिन देहाला मी म्हणणं इकडे ब्रह्म टाकता येत नाही. मी ब्रह्म म्हणणं म्हणजे परिच्छिन्न भागपणा. आणि त्या सगळ्यामध्ये काय व्हायचं ते म्हणजे भरणारच नाही. कशाने? संसारातल्या. आणि त्याच्यामध्ये देव घातला भरत नाही का तेच राहत नाही. मन हे राम झाले मन हे राम झाले कैसे प्रवृत्तीने घरासोनी निवृत्तीसी आले. असा महान महिमा संताच्या गतीत आहे. म्हणून एकच करा, ऐकायचं असलं तर संताचं ऐकायचा आणि बाकीचं ऐकल्यासारखं करू जा. बायकोचं कसं करायचं? अशा गप्पा हाणायचे ती सांगा. अरे तू हे म्हणून मग काय खरं? कुणाची माय कुणाची बहीण गेली दिवाळीलाच येते फक्त कशाला? राखी बांधायला. अरे तू किती माही सोय करतील आणि मस्त सोय लावून घ्यायची. तुम्हालाही सांगतो, तुम्ही पण मस्त वर्णन करायचं. तुम्ही मी हो नाही हो का करू हे मस्त सोय लावून घ्यायची. दोघांची सोय लावायची. दोघांनी मी कोणी हे करून मुक्त व्हायचं. चालले लक्ष 84 मध्ये. बरं महाराज हो. नाही तर उगं चपरण आपण खाल्लेलं अंगी लागून कसे झाले का? म्हणून संतांच्या संगतीत लईच महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टीच्या स्वाल म्हणला तर संतांच्या संगत काय होते. म्हणून महाराजांनी सांगितलं होतं की अरे संतांच्या संगतीत संसार ब्रह्म होत असतो. काय होत असतो? आणि तुकाराम महाराज, एकनाथ महाराज का ते काय संन्यासी होते का? ते सगळे ग्रस्त होते तरी पण मोकळे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ झळी जैसे. जसं ते कमळाचं फूल सगळ्यात राहून सगळ्याहून कसं आहे तसं मी जाणणार आहे. सगळ्याला जाणून सगळ्याहून कसं आहे.